तो काकडी 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 पाणी बॉटल बोले पाणी बॉटल चवली पाजलो रे बोलता बोलता. मी पिशव्या भरून घ्यायचो खिशात उलट्यांसाठी. आतमध्ये गेलास का वासाने उलटी होईल. चाले वरती असं गुलाबी लाल मित्रा तुम्ही चुपायचे आंबे खाल्ले. अरे मग सगळं घाणेरच का वाटतंय हा आल्यापासून बाई गोट्या आंबे. अरे मी फणस खाल्ल्यानंतर सारखं विचारतो ह्याच्यावर पाणी पियायचं. सेम बाई जरा सरकला लावू लागली. काटे काढत काढत तोडला मला. तुला गरजच काय वरती जायची. मुंबई नाही बाई खेळायला तर जाणार. मी गावी जायला रडायचो. म्हणजे किती महिना असं किती वेळ राहिलास गावी. 1 महिना वगैरे राहिलोय. हो मी पण मी प्रॉपर म्हणजे जशी उन्हाळ्याची सुट्टी लागायची शाळेतून तसा मी गावी पळायचो. आणि तेव्हा एसटीने जायचो. भाई माझे ऍक्च्युअली लवडे लागायचे. किती तासाची एसटीचा प्रवास असायचा भाई मला ते नाही आठवत. पण आहे ना आम्ही संध्याकाळचीच एसटी असायची दरम्यान 5-6ची काहीतरी. आणि भांडूपला खडी मशीन म्हणून आहे तिथून ती एसटी सुटायची. आणि मी पहिलं ना असं कॉम्प्रोमाइज करायचो रे. ठीक आहे 1 दिवस त्रास होईल. मी पिशव्या भरून घ्यायचो खिशात उलट्यांसाठी. आणि मी प्रिपेअर असायचो की लवडे लागणार आहेत. ठीक आहे. पण एसटीने प्रवास करायची एक मजा वेगळी होती की जी धडधड 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 तुला ना झोप अख्खी बॉडी हलवते ना एसटी. आणि तू एखादी म्हणजे काय फिल्म बघायला गेलास काय ते पण धड बघू शकणार नाहीस तू. फिल्म तेव्हा तर संबंधच नव्हता. हा मग ते जे काय असेल तू तेव्हा मला अजून आठवतंय तेव्हा मी ते पण रडत रडत घेतलेलं. ते ट्रेंडिंग होतं एवढंसं यायचं. त्याच्यामध्ये वायर लावून आपण सिम आपलं हे टाकून नाही ते FM यायचं एवढंच आहे. तर असं गोल असायचं 4 बटणं होती. ते एसटी मध्ये ऐकायचं हिरवा निसर्ग हा भोवतीने भाई मजा यायची त्याच्यात. पण ते एसटीने पोचल्याच्या नंतर आता समज मी रात्री संध्याकाळी निघाली एसटी तर ती सकाळच्या म्हणजे 8-9च्या दरम्यान पोचायचो मी. त्याच्यानंतर 2 दिवस मी फक्त झोपून असायचो कारण एसटी मध्ये जे बॉडी मसाज व्हायचे त्यामुळे ना खूप त्रास व्हायचा. पण ते सीट तुटलेले असायचे माहितीये. तो हिरवा जो एक गादी आणि स्टीलचं जे त्याची आर्वेचर ते असं ती मधली सीट हे व्हायची. एकदा माझ्या मांडीला चिमटा बसलेला. तिची समजला कसा ती बाजूची कडा आणि गादीच्या मध्ये माझी मांडी आलेली. बोटाच्या खाली असा चिमटा बसलेला मांडीला. पण ना तेव्हा आताच्या एसटी महामंडळांनी खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. म्हणजे एकदम बेस्ट एसटी केलेली आहे. पण पहिल्याच्या एसट्या तशाच होतं की आतमध्ये गेलास का वासाने उलटी होईल. गाडी चालू करायची वेगळी गोष्ट. म्हणजे घाटा बिटात गेली की मेला म्हणजे भाई आतड्या पण मरतील. आठवत आहे वेगवेगळ्या बस स्थानकाला थांबायचे आणि मग तिकडे ते यायचे पाणी बॉटल काकडी बोले काकडी काकडी. त्यांचं पण असं असायचं की आता एसटी जास्त करून एसटी मध्ये बाहेरूनच यायचे. ट्रेन मधली मजा वेगळी होती बाई. गावी जाताना ट्रेनने मला खूप आवडायचं कारण की ट्रेन मध्ये कसं कोणती ट्रेन जायची तुमच्याकडे. मी कोकण कन्या परत मोस्टली मी कोकण कन्याने मांडवी वगैरेच गेलोय. हो मांडवी आणि कोकण कोंबी म्हणजे रुमाल टाकून तुझी जागा असा मला म्हणणं. 0 रिझर्वेशन कोणाचंच नसायचं रिझर्वेशन. तर मांडवली व्हायची. पण ना मजा काय असायची रात्री मेन जे फेरीवाले असतात ना ते रात्री कसे आता चहावाला रात्री कसा येईल चाले चाले तो जर सकाळी 4 वाजता आला चाय 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 काकडीवाल्यांची मजा यायची. अरे आम्ही कोकणात चालू आम्ही काकड्या का खाऊ भाई. पहिली गोष्ट तर आंबे घेऊन ये ना भाई. पहिल्यापासून फील येऊ देतो. तो काकडी 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 पाणी बॉटल बोले पाणी बॉटल चवली पाजलो रे बोलता बोलता. ओके इट्स ओके होतं दुपारी भाई आंबा खाल्ला होता ऍक्च्युली. सांगून मोकळा झाला. ओके ड्रॉइंग क्लास मध्ये असं झालेलं शांत. अरे होतं ना कधी कधी बोलता बोलता हसता हसता होतं. आमचं काय झालेलं एक पोरगी होती मधमत बसलेली असे ड्रॉइंग क्लास चालू आहे. लहानपणीचाच गोष्ट आहे. सगळे म्हणजे 20-25 पोरं अशा रूम मध्ये बसलेत. मधोमध ती बसलेली म्हणजे तिच्या आजूबाजूला पण लोक होते. ती मधोमध बसली आणि शांतता आहे पब्लिक ड्रॉइंग काढते आणि आवाज आला होतं बाई का नाही. एकमेकांकडे बघायला चालू केलं तर ती बोली मी नाही पाडली. तूच पाडली. जो पहिला बोलतो ना मी नाही तोच असतो बाई. आणि माझं आता असं झालं की बोललो पुक ह्यांनी ऐकलं की काय त्यापेक्षा आपण अगोदरच बोलूया बाई की हा भाई सरेंडर भाई मीच केलंय. आता आपण काय विषयात होतो. ट्रेन हा ट्रेनला ते फेरीवाल्यांची खूप वेगळी मजा असते.
आणि तुम्ही कधी, आता या लोकांशी बोलतो मी, तुम्ही कधी म्हणजे गेलाच असाल कोकणात, तर बाहेर म्हणजे ते बाथरूम म्हणजे सारखा तो संडासाचा दरवाजा उघडत असतात, बंद होतात, आणि तिकडे जागा असते, तिकडे टिसे येऊन मांडवली होते, ते मांडवली झालेली नाहीये तुमची. असे कधी झालंय का? माझं झालंय. मी आणि अभिच होतो, आम्ही अभिषेक घाग आपला, आम्ही इथून ते गावी पोचेपर्यंत तिथेच होतो मित्रा. मी पण आलोय असं एकदा. आणि आम्ही एकमेकांना शिव्या घालतोय, बस बाकी काही नाही करतोय, शांत झोपतोय, परत उठतोय, तुझ्यामुळे लवड्या, तू माझ्यामुळे लवड्या, हेच चालू होतं, बाकी काही चालू नव्हतं. बेकार. मग गावी पोहोचल्यावर काय करायचं लहानपणी? काय गावी काय सीन असायचं? मी नदी मेन नदी. माझं प्रेम आहे नदी. म्हणजे मी गावी गेल्या पहिलं कपडे बिपडे सगळं चेंज करून, टॉवेल गळ्यात, साबणाचा डबा हातात, शॅम्पू विम्पू काय नाही, धावत नदीवर भाई. हा माझा विषय. मला नदी खूप आवडते. गावी गेल्यावर मी 2 ते 3 टाइम नदीवरती आंघोळ करतो. आम्ही सगळे भावंड. म्हणजे सकाळी तर होतेच, सकाळची म्हणजे प्रॉपर डोक्यावर ऊन येईपर्यंत, म्हणजे 12 वाजेपर्यंत, 12-1 वाजेपर्यंत आंघोळ, घरी यायचं, जेवायचं, भूक खूप लागते म्हणजे पोहून वगैरे, म्हणजे 3-4च्या दरम्यान क्रिकेट खेळायला जायचं, मग तो घामाटलेलं जाऊन परत नदीत जायचं, परत आंघोळ करायची. मध्ये दुपारी पण कधी म्हणजे 9, एकदा तर मी हद्द पार केली, सकाळी 9 वाजता गेलोय. म्हणजे आमच्या इकडे अशा पार्टने नद्या आहेत, म्हणजे असं चौरा, वाकडाना अशी नावं दिलेली आहेत. चौरा, वाकडाना, आयना, साखळी असं. तर मग 9 वाजता जर चौऱ्यावर गेलोय, परत 12 वाजता 11 वाजता वाकड्यावरती, साखळीवरती. असं लहानपणी आम्ही साखळीवरती जायचो, कारण की साखळीवरती कमी पाणी आहे, म्हणजे कमरेपर्यंतच पाणी आणि ढोपरापर्यंत पाणी, म्हणून त्याला साखळी नाव आहे. तिकडे लहान पोरं सगळी जातात, आणि तिची जी वाट आहे ना जायची, पूल आहे. हा एक्झॅक्टली. आणि सर्वात जास्त खोल वाकड्याना, म्हणजे ते वाकड्याना नाव याच्यासाठी दिलंय कारण की आयण्याचं झाड असतं ना, आयण्याचं झाड बघितलं खूप मोठं असतं असं, आणि ते असं वाकडं होतं, असं म्हणजे असं होतं, म्हणजे हा ही नदीची सुरुवात होते ना, तिथून असं वाकडं झाड होतं, आणि त्याच्यावरती चढून उड्या मारायची. म्हणजे मी तर खूप लहान होतो, माझे वडील, माझे काका, म्हणजे त्यांचे मित्र आणि ते सगळे, ते तेव्हापासूनचं ते झाड होतं. ते आता पडलं, पण ते आहे, अजून पण आहे, पडलंय ते किनाऱ्यालाच असतं. अच्छा. तर त्याच्यावरून आम्ही उड्या मारायचो. आता ते पडलं, त्याला 2-4 वर्ष झाली, ते एका पूर आलेला त्याच्यामुळे पडलं. तर नदी हा विषय माझ्यासाठी खूप जास्त जवळचा आहे. गावी गेल्यानंतर नदीत जायचा, क्रिकेट खेळायचं. क्रिकेट खेळायचो दुपारचं. क्रिकेट म्हणजे मजा, म्हणजे किती पण ऊन असू देत, काळवट होऊ देत, काही घामाघूम काळा फुट्टा होऊ दे, काही होऊ दे, पण क्रिकेट खेळायचा. आणि तेव्हा गावी असं आहे की भाई अभ्यास नाही, अभ्यास म्हणजे काय, आम्ही इथे कशासाठी आलेलो आहोत, खेळायला आलो. हो, तर मग थोडेफार बोलायचे की आता जेवलाय, जरा झोपा, मुंबई नाही भाई, खेळायला तर जाणार भाई. तर हा, दुपारी किती पण ऊन असू देत, खेळायला जाणार, क्रिकेट खेळणार. तुम्ही जायचं का डोंगरा बिंगरा? आम्ही काय करायचो लहानपणी, मी गावी गेलो ना की आम्ही सगळे गावचे सगळे भाऊ एकत्र, भरपूर एक 12-15 जण निघायचो आम्ही. आणि आमच्या गावालाच असं लागून एक असं हे डोंगर आहे बेसिकली, तो चढायला 1-1.5 तास लागायचा, आणि एकदम डेंजर होता. वरती गेला ना की तो असा स्टीप होत जायचा, पण झाडं पकडून आम्ही असे वरती जायचो. आणि खाली येताना जे खारकुंडीने खाल्लेले आंबे, माकडांनी खाल्लेले हे असे जे फळं असतात, म्हणजे मोठे मोठे आंबे असायचे एवढे, त्याला फक्त तो चोच लावली आहे किंवा पक्ष्यांनी किंवा खारकुंडीने असं थोडंसं खाल्ले, ते बापवाले असतात, कारण ते पिकलेले असतात, त्यांना परफेक्ट माहीत असतं. ते भरून आम्ही गोणी भरून कैऱ्या बिऱ्या जे पण वेगवेगळ्या प्रकारचे आंबे घेऊन यायचो, आणि मग मस्त कैरींना मीठ मसाला लावून संध्याकाळी अख्ख्या गावात खायचो. मग इथे असं आम्ही करायचो. हा आमचा जरा, आणि वरती जाऊन झेंडा लावणे वगैरे, असे काही पण टी-शर्ट बिशर्टचा झेंडा. माझ्या गावी पण अशी जागा आहे जी त्याला सडा बोलतात. डोंगराच्या वरती जायचं डायरेक्ट, प्लॅट्यू, असा फ्लॅट जागावर, त्याच्यावरून पूर्ण चारी बाजूने अख्खं गाव दिसतं. म्हणजे तर आम्ही काय करायचो, आम्ही वरती जायचो, टोप घेऊन जायचो, चूल बनवायचो, चिकन बनवायचो वरती जाऊन. रात्री वगैरे नाही, दिवसा म्हणजे अंधार व्हायच्या अगोदर निघायचं, म्हणजे खाली पोहोचलो पाहिजे आपण. आणि आम्ही अशा बऱ्याच वेळा गेलोय, आणि एकदा असं झालेलं की आम्ही वाट चुकलेलो, आणि ते थोडासा अंधार झालेला, म्हणजे एक 6:30च्या अगोदरची गोष्ट, म्हणजे थोडासा अंधार पडतो ना, तर सगळे उतरत आहेत, आणि मी आणि अजून 2-3 भाऊ आम्ही चुकीच्या वाटेने उतरत होतो, आणि माझी गांड फाटलेली. मी बोललो की भाई, इथून जर पाय सरकला, आणि ती वाट अशी होती ना, चप्पल पण आपण बघ अशी बोटांमध्ये दाबून ठेवतो की पाय जरा सरकला लवडे लागली. जीवा मरणाचा खेळ भाई. आणि
माझी गाण फटलेली. म्हणजे असा पूर्ण उतार आहे, म्हणजे एकदम पण असा नाही, असा आहे थोडा, ठीक आहे. आणि मी उतरतोय सगळी जेवढी गवतं बिवतं पकडून उतरतोय आणि आजोबा त्याच्यात काट्या बिट्यांचं पण आहे. आणि माझा पाय सरकला आणि मी म्हणजे जवळपास इथून घसरत इथपर्यंत आलोय आणि एक पॉइंटला थांबलो. त्याच्यामध्ये काटे बिटे घुसले आहेत, म्हणजे प्रॉपर काटे बिटे घुसले आहेत. आणि सगळे हसतायत भाऊ माझ्याकडे, जे जे बघत असतील ना सगळे भाऊ माझ्यावरती हसतायत. घरी आलो, आई वेगळीच माझी, त्याच्यावरती पण तोडला, काटे काढत तोडला. मला तुला गरजच काय वरती जायची? अरे गरज काय म्हणजे मी सांगून गेलो होतो भाई. पण ते एक वेगळे किस्से आहेत. म्हणजे साड्यावरती इतकी हवा असते ना, म्हणजे खूप जास्त हवा, भयंकर हवा. म्हणजे असं उभं राहिलं ना तर टी शर्ट पकडलं ना, आम्ही उघडे असायचो वरती, टी शर्ट काढायचो, तिथे क्रिकेट खेळायचो, मजा करायचो आणि ते चिकन वगैरे खायचो. तुला आंबे खायला आवडतात का? अरे विषय आहे का, कोकणातला आहे मी. कुठले आंबे आवडतात? रसाळ, तोतापुरी. सगळं घाणेरडच का वाटतंय हा आल्यापासून भाई? गोट्या आंबे काय अरे ऐक ना, अरे रसाळ असे आहेत भाई, रायवळ आंबा. मला माहितीये भाई, तोतापुरी थोडं साऊंड जरा विचित्र होतो. तुझा आवडता कुठला आंबा आहे? तोतापुरी आवडतो मला. गावी कोणता येतो? माझ्या गावी तोतापुरी पण आहे, कलमी आंबे आहेत. म्हणजे आपण ऍक्च्युअल मध्ये कलम म्हणजे आता कसं सांगू, त्याची प्रॉपर शेती टाईप असतं. मग काहीतरी रिॲक्ट कर. तर कलमी असतात आणि जे रायवळ म्हणजे. तर तुझा फेवरेट तोतापुरी बोलू शकतो? कलमी तोतापुरी. हा. आणि कसा खायला आवडतो तुला? म्हणजे साली सकट, विदाऊट साली सकट. पण मला पण साली सकट. मला पण माहिती नाही, लोकांना असं वाटतं की साली सकट कसं खातो. एखाद्या मी आंब्याचा व्लॉग का कुठे टाकलेला गावचा, आता श्रीवर्धनला गेलो तर आंबे खात होतो, बोलते एक कव्हर सकट खाल्लं. कव्हर अशी कमेंट झाली, म्हणजे कव्हर सकट साल आहे ती. कव्हर भाई, लॅमिनेशन बघ ना. तर साली सकट आवडते का माहिती? साली सकट ऍक्च्युअली साफ होते त्याने. हा, सालीमध्ये फायबर असतं मजबूत आणि पोट कधीच खराब होत नाही. दुसरी गोष्ट, आंब्याची साल खाल्ल्यामुळे जे बाततो ना आंबा काही लोकांना लगेच फोड्या बिड्या, आता मी एवढेच चोपलेत, आम्ही दिसते कुठे एक दिसतोय थोडं, एक स्टार्टिंगला आलेला पण ओके. पण मी साली, मला एवढं नव्हतं माहिती की भाई हागायला प्रॉपर होते वगैरे. खूप फायदे आहेत साली सकट खायचे. अजून काय काय? एवढेच आहेत. स्किनचा मग फक्त सालीच खातो, आंबा बाजूला. तर मला साली सकट खायला आवडतं कारण की त्याची टेस्ट प्रॉपर येते. हे बोलला एक्झॅक्टली. याच्याने तू साली सकट खाल्ला समजतं की ऍक्च्युली आंबा आहे कुठला, म्हणजे रायवळी आहे का, हे आहे का ते, असं. आपण थोडी ना पहिले सालच बघतो ना, थोडी आतमध्ये बघतो आंबा हा पिवळा आहे का, केमिकल वाला आहे का ऍक्च्युअल वाला आहे, उतरवलेला आहे, असं सगळं. पण तो कलमी मधला तो जो असतो बघ, नुसता पिकत आलेला असतो, थोडस वरती असं गुलाबी लाल असतं मित्रा. त्याची तर मी साल अशी खाईन ना भाई साहब, मला ते पिकायच्या अगोदर जास्त खायला आवडतं. तू चुपायचे आंबे खाल्लेस का? अरे मग बस खरं घाणेरडं. चुपायचे आंबे आहेत भाई, माझ्या घरी आत्ता आहेत, म्हणजे आहेत, खरंच आहेत. तुपाच्या आंब्याचा तू आम्ही ते त्याचं तुला सीन कसं सांगतो, घाण वाटतं यार, खरंच चीक करायला लागतो. अरे ऍक्च्युली म्हणजे कसं असतं, एवढूच असतो एक तू सांग. हा मग मी सांगतो कसं. एवढूच असतो, मग त्याला देठ असा एने उडवायला लागतो. देठ असं असतं वरती त्याला आंब्याला, बरोबर. हा, तर ते उडवलं ना की त्यातनं असं व्हाईट कलरचा चीक येतो. मग तो असा पाण्यात भिजवायचा आणि मग तसं पिळायचा, मग तो चीक पडतो. म्हणजे वरचा भाग चिकाचा खाल्ला ना, घसा डायरेक्ट खराब होतो. तर तो असा, मग तो एकदा जरा वरचा भाग साफ केला की मग तो त्याला हलकासा असं 2 हातांनी वडापावसारखा असा तोडायचा आणि चुपायला चालू करायचा आतला, तो असं चुपीचे आंबे बोलतात. एक्झॅक्टली. तर मला पण ते आवडतात. आणि एक्झॅक्टली हा जसं बोलला तसंच. हा, आता नाही जास्त. हो, तो मी पण सेम ते वरचं कवर काढायचं, म्हणजे तो देठ काढायचा आणि पाण्यात नाही तसाच पिळायचा. जेवढा चीक निघतोय, जेवढा चीक निघतोय तेवढा काढायचा आणि डायरेक्ट मी काय करायचो की ते ओपन करून पहिली कोय चोकायचो. आणि त्याच्यानंतर साली सकट ती. अरे भाई, मी पण सेम आदाशासारखं. म्हणजे हे कसं, पहिला आंबा मी नीट खायचो, 3रा-4थ्याला पोहोचलं की मग ह्या लेवलला मी यायचो की बाबा आणि हात बरबटले पाहिजेत त्याच्या. आमच्याकडे ते अशा टबामध्ये पाण्यात ठेवलेले असायचे गावी. म्हणजे मावशीकडे चिपळूणला मी जायचो ना, तिचं स्वतःचा बाग होती आंब्याची, वेगवेगळे प्रकारचे आंबे होते त्याच्यात, तिच्याकडे खूप असायचे. तर भाई टबात सदान कदा फ्रीज लेवलला असतात, कधी पण जा हात घाल काय असा मला सीन होता. फणस कोणता आवडतो तुला? मला गिळगिळीतवाला नाही आवडत, तर ते नेहमी कन्फ्युजन. कुठला? बरका. बरका. हा,
तर तो ज्याच्यानी जे गिळगित वाला तो नाही आवडत, सुका मी पण कन्फ्युज झालोय आता. पाणी कशावर पितात? जो ते पण कन्फ्युजन. थांब कन्फ्युजन नाही पित गाण फाटून. पोट बीट दुखायचं आहे. अरे मी फणस खाल्ल्यानंतर सारखं विचारतो ह्याच्यावर पाणी पियायचं. सेम हा एक मोठा आहे. पण मला तर कापा बरका नाही आठवत, पण मला जास्त करून गिळगिळीतवाला आवडतो. अच्छा, मला तो माझं एक्झॅक्ट उलट आहे. कारण तो वांग पण नाही खात, गिळगिळीत असतं. नाही, पण तो गटकन जातो ना रे. हा, मग त्याचा घास पण बसतो ना मित्रा, नाही रे. असं होतं ना. नाही असं काही नाही. ते पण ते गरे काढल्यानंतर फणसाचे साईडला असे उभे असे हे असतात, ते तळून जे एक भाजी बनवतात माहिती तुला, उभे जे नाही त्याचे नाही काढत ते. ऍक्च्युली ते गराचेच असतात. घर काय करतात आपल्याला. हा, तो तू बोलतो ना गिळगिळीत नसतो, तो सुकावाला असतो, त्याला काय कापतात. नाही, आता तो गर काढला ना, बी त्याच्या बाजूले जे बाजूला असे येतात ना, ते काढून कौलर गावी सुकट टाकतात. ते कडक झाले की त्याला कांदा मसाला नुसता मसाला मीठ लावून आहे ना, हलका तव्यावर असं केलं ना की ते कडक होऊन मस्त कुरकुरीत. आत्ता पडले आतमध्ये, मला दाखवू शकतो. अरे ते तू वेफर टाईप बोलतोयस ना, ते त्याला कापतात. पण दोन्ही प्रकार असतील, आता त्याच्यावर डिबेट नको करूया आपण. आमरस आवडतो का तुला? हो, पण जास्त करून मला आंबाच खायला आवडतो आमरसपेक्षा. आमरस असेल तर वेल अँड गुड, म्हणजे ठीक आहे. म्हणजे आमरस तुला कसं सोबत होतं? चपाती, नुसता, पुरी? म्हणजे नुसता, म्हणजे पुरीसोबत बऱ्याच लोकांना पुरीसोबत आवडतं, पण मला नुसता आमरस. पण पूर्ण आंबा मिळाला तर चांगली गोष्ट.